नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला माझ्या चॅनलवर एज्युकेशनल आणि जॉब विषयाची माहिती मिळत असते। ठीक आहे, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जर आपण छत्रपती संभाजीनगर महापालिका या पदासाठी जर आपण अप्लाय करू इच्छित असाल तर आपण इथे बघू शकता की कनिष्ठ अभियंता, ज्यामध्ये स्थापत्य, मेकॅनिकल आणि विद्युत, त्याचबरोबर लेखापरीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक आणि पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखालिपिक या प्रकारचे सर्व पदे इथे निघाली आहेत। ठीक आहे, तर याची काय माहिती आहे, याचं एज्युकेशन काय काय लागणार आहे, कोणत्या पदाला काय एज्युकेशन राहणार आहे, त्याचबरोबर याला वयोमर्यादा काय आहे, फी स्ट्रक्चर आपण इथे बघू शकता की काय लागणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या प्रकारे आपण इथे जाहिरातीवर पोहोचलेलो आहोत, ज्यामध्ये आपण इथे बघू शकता की ऑनलाईन अर्ज जे आहे 23 ऑगस्ट 2023 या तारखेपासून चालू झालेला असून 12 सप्टेंबर 2023 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत जी आहे ती 23 ऑगस्ट 2023 ते 12/9/2023 या दरम्यान राहणार आहे। ठीक आहे, त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र जे उपलब्ध होणार आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम जे पद आहे त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यामध्ये आपण बघू शकता की वेतन श्रेणी जी आहे 7व्या वेतन आयोगानुसार S14 ग्रेडमध्ये 38,600 ते 1,22,800 याप्रमाणे राहणार आहे आणि संवर्गनिहाय आपण इथे जागांचा तपशील बघू शकता। त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलमध्ये वेतन श्रेणी S ग्रेड प्रमाणे सेम राहणार आहे। यात देखील आपले समांतर आरक्षणानुसार आणि आपल्या कास्ट कॅटेगरीनुसार जागांचा तपशील दिलेला आहे। तिसरं पद जे आहे ते आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, यामध्ये वेतन श्रेणी सारखीच आहे आणि यामध्ये देखील आपल्या समांतर आरक्षण आणि कास्ट कॅटेगरीनुसार इथे वॅकन्सीज दिलेल्या आहे। ठीक आहे, टोटली इथे 10 जागा राहणार आहेत। त्यानंतर पद क्रमांक 4 जे आहे ते लेखापरीक्षकाचं आहे, याची पण सॅलरी सेम राहणार आहे। यामध्ये टोटली 1 जागा आहे, अराखीव कॅटेगरीसाठी राहणार आहे। त्यानंतर पद नंबर 5 लेखापाल पदासाठी आहे, याची पण सॅलरी सेम आहे, याच्यामध्ये 2 टोटली पदं राहणार आहेत। ठीक आहे, त्यानंतरचं पद आहे विद्युत पर्यवेक्षक। विद्युत पर्यवेक्षक पदासाठी S10 ग्रेडप्रमाणे 29,200 ते 92,300 अशी सॅलरी राहणार आहे आणि ज्याची पदसंख्या 3 आहे। ठीक आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी S10 ग्रेडप्रमाणे वरीलप्रमाणे सॅलरी राहणार आहे। याला टोटली 13 जागा आहेत। त्यानंतर पद नंबर 8 जे आहे स्वच्छता निरीक्षक आहे, ज्यामध्ये S10 ग्रेडप्रमाणे वरीलप्रमाणे सॅलरी राहणार आहे आणि याला टोटली 7 पदं आहेत। ठीक आहे, त्यानंतर पद क्रमांक 9 जे आहे ते पशुधन पर्यवेक्षकचं आहे, ज्याची S8 ग्रेडप्रमाणे सॅलरी जी आहे 25,500 ते 81,100 अशी राहणार आहे आणि यामध्ये देखील समांतर आरक्षणानुसार आणि कास्टनुसार इथे जागा दाखवलेल्या आहेत, ज्या की टोटली 2 जागा आहेत। पद नंबर 10 जे आहे प्रमुख अग्निशामक या पदासाठी आहे, S8 ग्रेडप्रमाणे वरीलप्रमाणे सॅलरी राहणार आहे, टोटली 9 जागा इथे राहणार आहे। पद क्रमांक 11 जे आहे उद्यान सहाय्यकाचं आहे, त्याच्यामध्ये S7 ग्रेडप्रमाणे 21,700 ते 69,100 याप्रमाणे वेतन राहणार असून याला 2 जागा आहेत। पद क्रमांक 12 जे आहे कनिष्ठ लेखापरीक्षकाचं आहे, त्यासाठी जी सॅलरी आहे S6 ग्रेडप्रमाणे 19,900 ते 63,200 राहणार आहे, याला देखील 2 पदे आहेत। पद क्रमांक 13 जे आहे ते अग्निशामकाचं आहे, त्याच्यासाठी S6 ग्रेडप्रमाणे 19,900 ते 63,200 सॅलरी राहणार आहे, इथे टोटली 20 जागा आहेत। आणि शेवटचं 14 नंबरचं जे पद आहे ते लेखालिपिकाचं आहे, ज्याच्यासाठी S6 ग्रेडप्रमाणे 19,900 ते 63,200 सॅलरी असून इथे टोटली 10 पदं राहणार आहेत। मित्रांनो, आता आपण संवर्गनिहाय जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती इथे बघणार आहोत। सर्वप्रथम अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3, ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे पद आहे
त्याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला असले पाहिजे। दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल। याच्यासाठी आपली मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला प्रत्येक पदाला इथे आवश्यक राहणार आहे। ठीक आहे। 3 नंबरचं पद आहे कनिष्ठ अभियंता। कनिष्ठ अभियंतासाठी आपलं मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। लेखापरीक्षण सेवा 3 श्रेणी 3 मध्ये लेखापरीक्षक जे पद आहे त्याची वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। लेखा परीक्षण विषय कामाचा आपल्याला 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे। लेखा सेवा श्रेणी 3 याच्यामध्ये लेखापालचं जे पद आहे त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्स झालेलं पाहिजे। त्याबरोबर आपल्याला परीक्षक विषय कामाचा 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असून मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। मित्रांनो, पद क्रमांक 6 तांत्रिक सेवा श्रेणी 3 मधलं जे आहे ते विद्युत पर्यवेक्षक आहे, ज्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ठीक आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे म्हणजे ITIचे तारतंत्री म्हणजे इलेक्ट्रिकलचा आपला डिप्लोमा पूर्ण झालेला पाहिजे। त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान हे आवश्यक राहणार आहे। तांत्रिक सेवा 3 ज्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगची आपली पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम पूर्ण झालेला पाहिजे। ठीक आहे। मराठी भाषेचं ज्ञान हे सगळ्यांनाच आवश्यक राहणार आहे, त्यामुळे मी आता पुन्हा ते रिपीट करत नाही। ठीक आहे। सार्वजनिक आरोग्य सेवा 3 यामध्ये स्वच्छता निरीक्षकासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची आपली कोणतीही पदवी असली तरी चालेल, पण स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे आपला डिप्लोमा झालेला पाहिजे स्वच्छता निरीक्षकाचा। पद क्रमांक 9 जे आहे पशुवैद्यकीय सेवा श्रेणी 3 यामध्ये पशुधन पर्यवेक्षक हे पद आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं आपलं 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे। त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका डिप्लोमा आपला झालेला पाहिजे। त्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षाचा आपल्याला अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 10 जे आहे ते अग्निशमन सेवा श्रेणी 3 यामध्ये प्रमुख अग्निशामक जे आहे त्यासाठी आपली 10वी उत्तीर्ण असले पाहिजे। त्यानंतर 6 महिन्याचा कालावधी असलेला अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आपला पूर्ण असला पाहिजे। त्यानंतर कमीत कमी फायरमॅन या पदाचा आपल्याला 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। यामध्ये आपल्याला शारीरिक पात्रतेची सुद्धा आवश्यकता असते, त्यामुळे आपली उंची जी आहे 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर राहणार आहे। ठीक आहे। छाती साधारण आपली 81 सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवून ती 86 सेंटीमीटर झाली पाहिजे। आपलं जे वजन आहे ते 50 किलोग्रॅम आहे आणि महिलांसाठी किमान 46 किलोग्रॅम तरी वजन इथे असले पाहिजे। दृष्टी आपली चांगली असली पाहिजे आणि यासाठी आपली वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा जास्त असू नये। पद क्रमांक 11 जे आहे सार्वजनिक आरोग्य सेवा श्रेणी 3 मध्ये उद्यान सहाय्यकाचा आहे, ज्यामध्ये मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्राची पदवी देखील इथे चालणार आहे। ठीक आहे। त्याचबरोबर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी विज्ञान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील आपल्याला 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। मित्रांनो, पद क्रमांक 12 जे आहे ते लेखापरीक्षण सेवा श्रेणी 3 मधलं आहे, ज्यामध्ये कनिष्ठ लेखापरीक्षक हे पद आहे। त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी हवी। त्यानंतर मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग आपले झालेले पाहिजे। ठीक आहे। त्यानंतरचं पद क्रमांक 13 जे आहे ते अग्निशमन सेवा श्रेणी 3 मधील अग्निशामकाचं आहे। ठीक आहे। आपण वरील जे आत्ता पाहिलं त्याचप्रमाणे इथे शैक्षणिक पात्रता लागणार आहे, पण त्यामध्ये माजी सैनिक यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस ते 30 दिवसाचं प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना इथे नियुक्ती दिली जाणार आहे। आणि सर्वात शेवटचं 14 नंबरचं जे पद आहे ते लेखा सेवा श्रेणी, ज्याच्यामध्ये लेखालिपिक हे पद आहे। त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची म्हणजे कॉमर्स डिग्री आपली झालेली पाहिजे
त्याचबरोबर मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40 याप्रमाणे आपली टायपिंग झालेली पाहिजे। ठीक आहे मित्रांनो, वयोमर्यादेसंबंधी आपण इथे बघू शकता की वयोमर्यादा जी आहे 25/4/2016 जे शासन निर्णयानुसार जे गणना केली जाते त्यामध्ये मागास प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी किमान 18 ते 38 वय असलं पाहिजे आणि कास्टमध्ये जर असाल तर 43 पर्यंत चालणार आहे। त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर असाल तर यामध्ये कास्ट असो का ओपन असो आपल्याला 43 वर्षापर्यंत आपण इथे पात्र राहणार आहोत। जर दिव्यांग माजी सैनिक किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर आपली वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहणार आहे। स्वातंत्र्य सैनिकचे पाल्य जे राहतात यांना ही कमाल मर्यादा जी आहे 45 वर्षापर्यंत राहत असते। अंशकालीन उमेदवार जर असाल आपण तर 55 वर्षापर्यंत याला अप्लाय करू शकता। मित्रांनो, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhatrapati-sambhajinagar-mc.org या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर वाचायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास cgrs.ibps.in किंवा दिलेल्या मोबाईल नंबर किंवा जे इथे संपर्क नंबर दिलेले आहेत यावर आपण कॉल करून विचारणा करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना आपल्याला खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, ज्यामध्ये प्रोफाईलची निर्मिती करावी लागणार आहे, त्यानंतर आपल्याला अर्ज नोंदणी करावं लागणार आहे, शुल्क भरणा करावं लागणार आहे आणि स्कॅनिंग आणि कागदपत्रे इथे अपलोड करावं लागणार आहेत। यामध्ये रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर आणि जो ईमेल आय डी आपण रजिस्ट्रेशनसाठी वापरणार आहे या ईमेल आय डी किंवा या मोबाईल नंबरवर आपल्याला यूजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे, ज्याचा उपयोग आपल्याला फॉर्म भरताना आणि आपलं ॲडमिट कार्ड काढताना देखील लागणार आहे। परीक्षा शुल्क आपण इथे बघू शकता की मागास प्रवर्गासाठी 1000 रुपयाचं चलन इथे आहे। त्यानंतर कास्टमध्ये जर असाल, अनाथ असाल किंवा दिव्यांग असाल तर 900 रुपयाचं चलन राहणार आहे। माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे परीक्षा शुल्क इथे नाही आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची प्रत, ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत व कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहणार आहे, त्यामुळे या स्लिप आपण आपल्याकडे जतन करून ठेवायचे आहे। त्यानंतर या प्रकारच्या सर्वसाधारण सूचना इथे दिल्या गेलेल्या आहेत। याला आपल्याला माहिती पत्रकावर जाऊन व्यवस्थित आपण वाचून घेतल्यास आपल्याला एंटायर ॲप्लिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो, याप्रमाणे ही संपूर्ण माहिती आहे। यामध्ये आपल्याला काही अडचण जर वाटत असेल तर आपण महापालिकेच्या साईडवर जाऊन याचं माहितीपत्रक डिटेलमध्ये वाचू शकता, समजून घेऊ शकता। याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचत जाईल। याच प्रकारची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।